नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 सप्टेंबरला मी कोर्स ठेवला आहे. सेकंड सॅटरडे आणि संडे हा कोर्स ऑफलाईन आहे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा कोर्स घेतला जाईल. इंट्राडे, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म, इन्व्हेस्टमेंट, टेक्निकल, फंडामेंटल सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जाते. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर कोर्सची चौकशी करू शकता. आज मार्केटचं वर्णन करायचं झालं तर रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू असंच करावं लागेल. नाही जावा मी वाढणार असंच जणू काही मार्केट म्हणत आहे आणि चुकून वाढलं तर ते पुन्हा पूर्वीच्या अवस्थेला येत आहे. म्हणजेच मार्केटचं सेंटिमेंट खराब झालं आहे. कितीही काहीही घटना घडल्या तरी मार्केटमध्ये आलेली तेजी टिकत नाही आहे. आज सुरुवातीला मार्केट 650-700 पॉईंटपर्यंत तेजीत होतं आणि हळूहळू ती तेजी जवळजवळ नाहीशी झाली. 30-35 पॉईंटपर्यंत तेजी उरली आणि नंतर पुन्हा मार्केट फिरलं आणि मग 100-125 पॉईंटपर्यंत तेजीत बंद झालं. याच्यात 2-3 गोष्टी मात्र विचार करण्यासारख्या आणि उलट्या घडल्या. तंबाखू, सिगरेट, पान मसाला या सगळ्यावर सील प्रॉडक्ट्स म्हणून 40% स्लॅबमध्ये याला टाकलं होतं. आता 40% स्लॅबमध्ये टाकलं असूनही ITCचा शेअर का वाढला? त्याविरुद्ध लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स याच्यावरचा GST काढून टाकला. तरीसुद्धा विमा क्षेत्रातले शेअर का पडले किंवा का मंदीत होते? ओला हा इलेक्ट्रिक व्हेकलचा शेअर, मग तो शेअर आज 8% का पडला? तर हे सगळं कोडं आपल्याला उलगडावं लागेल. तर जी मतं ऐकायला मिळाली किंवा माझ्या अभ्यासावरनं मला सांगता आली ती सांगण्याचा मी प्रयत्न करते. सध्या तंबाखूवर 28% GST, त्याच्यावर सेस लागतो CESS आणि ॲड व्हॅलरम ड्युटीज लागतात. नवीन प्रस्तावानुसार 40% GST लागणार आणि हा GST सुद्धा रिटेल विक्रीच्या किमतीवर लागणार आणि त्यानंतर त्यावर कॉम्पेन्सेशन सेस लागणार नाही. म्हणजे एकंदर विचार करता ITCचा टॅक्सचा खर्च 5% कमी होईल. त्यामुळं ते सिगरेटच्या किमतीसुद्धा कमी करू शकतील, स्पर्धेला तोंड देऊ शकतील आणि ITC जितकी लवकरात लवकर या नव्या व्यवस्थेमध्ये स्थलांतरित होईल तेवढा त्यांचा फायदा अधिक होईल. आणि ITCने आता दुसऱ्या व्यवसायात पदार्पण केलं आहे. ज्या अनेक व्यवसायात तिने पदार्पण केलं आहे त्या व्यवसायावरचा GST कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अधिक फायदा होऊ शकेल आणि या सगळ्या गोष्टींमुळे आज
ITCचा शेअर वाढला. आता आयुर्विमा किंवा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स याच्यावरचा GST रद्द केला. म्हणजे आयुर्विम्यासाठी किंवा जनरल इन्शुरन्ससाठी आपण जो प्रीमियम देतो त्या प्रीमियमवर GST लागतो. तर हा GST कॅन्सल केला. हा GST कॅन्सल केल्यामुळे काय होईल? न्यू बिझनेस इन्कम कमी होईल. NBV न्यू बिझनेस इन्कम कमी होईल, न्यू बिझनेस मार्जिनही कमी होईल. पण विमा कंपन्यांना त्यांच्या व्यवस्थापनासाठी जो खर्च येतो, ज्या वस्तू खरेदी कराव्या लागतात त्या सगळ्यावर त्यांना GST द्यावा लागेल. आणि या GSTवर जे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळायला पाहिजे ते इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना मिळणार नाही. या सगळ्यामुळे 5% लॉस ह्या विमा कंपन्यांना बेअर करायला लागू शकतो. आणि हा लॉस जर वसूल करायचा असेल तर प्रीमियम वाढवावा लागेल, एजंटचं कमिशन कमी करावं लागेल, तरच त्यांना त्यांचा जो हा लॉस आहे तो कमी होऊ शकेल. तिसरं, ओला. आता ओला इलेक्ट्रिकच्या बाबतीत काय आहे? तर ज्या पारंपरिक दुचाकी गाड्या आहेत 350 cc पर्यंतच्या, याच्यावरचा GST 28% 18% केला आहे. त्यामुळे लोकांचा कल पारंपरिक दुचाकी गाड्यांकडेच अधिक आहे. पण इलेक्ट्रिक व्हेकल काही प्रमाणात स्वस्त पडत होत्या, सरकारची सबसिडी होती म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल लोक घेत होते. पण आता पुन्हा लोक पारंपरिक 2 व्हीलर गाड्यांकडे वळतील असं वाटून ओलाचा शेअर आज जवळजवळ 8% पडला. आणि ऑटो शेअरमध्ये सर्वात अधिक वाढला महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर. त्या महिंद्रा अँड महिंद्राचा जो SUVवरचा GST होता तो कमी झाला. पेट्रोल, हायब्रिड, LPG, CNG कार 1200 cc पेक्षा कमी ज्या आहेत त्यांना 18% GST लावला. आणि 1500 cc डिझेल गाडीलाही 18% GST लावला. ट्रॅक्टर आणि त्याच्या पार्ट्सवरचाही GST कमी झाला. म्हणजे एकंदर महिंद्रा अँड महिंद्रा ज्या ज्या गोष्टींचं उत्पादन करते त्या सगळ्यावरचा GST कमी झाला. म्हणून सर्वात जास्त फायदा महिंद्रा अँड महिंद्राला होईल. त्यांच्या मालाचा खप वाढू शकेल. आणि मालाचा खप जेवढा वाढेल तेवढा अधिक प्रमाणात उत्पादन करता येईल, कार्यक्षमता वाढवता येईल आणि मालाची किंमत कमी होऊ शकते. आज डोडला डेअरी, पराग मिल्क यांचे शेअर वाढले. ॲक्सिकेट्स यांना $1 बिलियन कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आणि त्याचप्रमाणे नजारा आणि डेल्टा यांच्यावर सुद्धा 40% GST लागेल म्हणून नजारा आणि डेल्टाचे शेअर पडले. स्पाइस जेटने गल्फ एअरबरोबर करार केला म्हणून स्पाइस जेटचा शेअर आज वाढला. एकंदरीत वर्णन करायचं तर आजच्या मार्केटचं गोंधळात गोंधळ आपण जसा पिक्चर बघतो तसं वर्णन करावं लागेल. काही हिरो झाले, काही व्हिलन ठरले.
तुम्हाला हव्या तशा जोड्या तुम्ही आजच्या मार्केटमधल्या लोकांच्या हिरोईनच्या लावू शकता, पण शेवटी गोंधळात गोंधळ झाला हे मात्र निश्चित. लोकांचे स्टॉप लॉसेस गेले असतील. कोणाचीच अशी अपेक्षा नव्हती की एवढं मार्केट आज कोसळेल. त्यामुळे थोडीशी निराशासुद्धा झाली आणि हे मार्केट कुठलीही मोठी घटना घडली तरी सुधारत नाही आहे याच्यावर एक शिक्कामोर्तब झालं असंच म्हणावं लागेल. बघूया आता उद्या काय काय होतं आहे ते. नमस्ते.